पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. आर्क्टिक सेंट्री मिशन कोणत्या संस्थेने सुरू केले आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. नाटो. बघा, नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन या संस्थेने आर्क्टिक सेंट्री मिशन हे एक मिलिटरी मिशन जे आहे ते सुरू केलेलं आहे. आता ते का सुरू केलं, त्याचं उद्दिष्ट काय आहे सुरू करण्यापाठीमागचं ते देखील पाहूयात. तर बघा, नाटोने काय केलेलं आहे, अधिकृतपणे आर्क्टिक सेंट्री ही एक नवीन लष्करी मोहीम सुरू केलेली आहे, ज्याचं उद्दिष्ट असं सांगण्यात येते की आर्क्टिक प्रदेशातील नाटो देशांमधील देखरेख, सुरक्षा वाढवणे आणि समन्वय साधणे हे आहे. ह्याचं उद्दिष्ट जरी हे सांगण्यात येत असेल तर मेन याचा पॉईंट काय आहे? ग्रीनलँड. बघा, बरेच दिवसांपासून ट्रम्प जे आहेत किंवा अमेरिका जी आहे ती ग्रीनलँडवरती वर्चस्व साधण्याचा किंवा ग्रीनलँड आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील होती आणि याच्यामुळेच ग्रीनलँड एक डॅनिश प्रदेश आहे, ठीक आहे, आणि डॅनिश प्रदेश आहे आणि जे डेन्मार्क जे आहे ते आणि USA जे आहे ह्या दोन्ही कंट्री कुठल्या संस्थेमध्ये समाविष्ट आहेत? नाटोमध्ये आहेत. त्यामुळे या दोघांच्या इक्वेशन जे आहे ते खराब चाललेले होते आणि त्या दोन्ही देशांमध्ये किंवा नाटो कंट्रीजमध्ये जे आहे ते काय तणाव निर्माण झालेला होता. त्यामुळे याच्यामधला समन्वय साधण्यासाठी किंवा एक सुवर्ण मध्य म्हणून आर्क्टिक सेंट्री मिशन नाटोने जे आहे ते अधिकृतपणे चालू केलेलं आहे आणि थोड्या कारणांसाठी किंवा थोड्या वेळेसाठी जे USA जे आहे ते लष्करी मोहिमे थ्रू यांच्यामध्ये ग्रीनलँडवरती ॲसेस देण्यासाठी हा मिशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. यामुळे नाटोने काय केलेलं आहे, आर्क्टिक सेंट्री मोहिमेद्वारे या दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण समझोता केला आहे असं आपण म्हणू शकतोय. आता नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा उत्तर अटलांटिक करार संघटना जी आहे ती पहिले 12 देशांनी मिळून 1949ला चालू केलेली होती. याला वॉशिंग्टन करार असं देखील म्हटलं जातं आणि सध्या याच्यामध्ये 32 मेंबर कंट्रीज आहेत. आता 31वा जो आहे तो फिनलँड आहे, जो 2023ला याच्यामध्ये ॲड झाला आहे आणि 32वा म्हणजे रिसेंटली जो आहे तो स्वीडन हा ॲड झालेला आहे 2024ला. याचे सरचिटणीस जे आहेत ते मार्क रूट आहेत आणि महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये, तुर्कीमध्ये 2026च्या नाटो शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे परीक्षेला विचारलं जाऊ शकते, तर हे लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO साऊथ ब्लॉकमधून कोणत्या नवीन कॉम्प्लेक्समध्ये हलवण्यात आला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. सेवातीर्थ. PMOचं जे ऑफिस आहे ते साऊथ ब्लॉकमधून नवीन कॉम्प्लेक्समध्ये, ज्याचं नाव सेवातीर्थ असं ठेवण्यात आलेलं आहे, या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. 78 वर्षात पहिल्यांदाच हे PMO ऑफिस एका नवीन ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. बघा, 1947 पासून म्हणजे जवळपास 78 वर्षामध्ये पंतप्रधान कार्यालय हे साऊथ ब्लॉकमध्येच होतं आणि आता हे पहिल्यांदाच असं झालंय की हे नवीन इमारतीत हलवण्यात आलेलं आहे, जिला नाव काय देण्यात आलेलं आहे? सेवातीर्थ. ठीक आहे. याच इमारतीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947मध्ये पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली होती आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी पहिली मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती पार पडली होती. आता हे सेवातीर्थमध्ये काय करण्यात आलेलं आहे, पहिले कसं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऑफिसेस होते, मंत्रालय होते, त्यामुळे जर मीटिंग घ्यायची असेल किंवा एखादा डिस्कशन करायचं असेल तर ते समन्वय साधण्यात थोडा वेळ जात होता आणि ते एकत्र करण्यामागे किंवा एकाच संकुलात स्थापित केल्यामुळं जो काय आहे तो खर्च म्हणा किंवा त्यांचा वेळ जो आहे, जो विलंब लागत होता तो कमी करण्यासाठी हे त्यांनी ॲडजस्टमेंट केलेली आहे. तसं बघायला गेलं तर सेवातीर्थ ह्याला पॉवर सेंटर देखील म्हणता येईल, कारण सर्वात महत्त्वाची कार्यालये देखील इथं उभारण्यात आलेली आहेत. जसं की पंतप्रधान कार्यालय आत्ताच आपण बघितलं, PMO ऑफिस आहे इकडे, त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आहे आणि कॅबिनेट सचिवालय सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदींवर
QR कोड लागू करण्याची घोषणा केली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. ओडिसा. बघा, ओडिसा या राज्याने जमिनीच्या नोंदींवर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. आता बघा, ओडिसा सरकारने काय केलेलं आहे, जमिनीच्या नोंदींवरती QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. आणि ही जी योजना आहे ही केंद्र सरकारच्या DILRMP म्हणजेच डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामचा एक भाग आहे, जे की ओडिसा सरकार राबवत आहे. आता याची घोषणा जी आहे ते ओडिसाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी केलेले आहे. जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत जी काही फसवणूक आहे ती रोखण्यासाठी हा एक तांत्रिक बदल जो आहे, मोठा तांत्रिक बदल आहे जो ओडिसा सरकारने केलेला आहे. याच्यामध्ये बघा, जमिनीच्या पट्ट्या किंवा राईट्स रेकॉर्ड जे आहेत त्याच्यावरती QR कोड आणि इलेक्ट्रॉनिक चिप जी असेल ती बसवण्यात आलेली आहे. याच्यामुळे कोणतंही फिजिकल डॉक्युमेंट जे आहे ते कॅरी करण्याची आता काय आवश्यकता नाही आहे. आणि या QR कोडद्वारे जवळपास 60 ते 80 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड जे आहे ते ह्या QR कोडमुळे आपल्याला भेटून जाणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, बातम्यांमध्ये असलेला इडुक्की जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. केरळ. जो काय आता चर्चेमध्ये आहे हा इडुक्की जलविद्युत प्रकल्प हा जो आहे तो केरळ या राज्यामध्ये आहे. आता बघा, केरळमधील इडुक्की जलविद्युत प्रकल्प जो आहे याला 12 फेब्रुवारी 2026ला 50 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, त्यामुळे हा महत्त्वपूर्ण आहे. बघा, हा प्रकल्प जो आहे तो केरळमधील इडुक्की जिल्ह्यात पेरियार नदीवरती आहे. नदीचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. आणि हा केरळमधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. हे एक फक्त धरण नाही आहे, तर 3 धरण एकत्र येऊन एक मोठा जलाशय तयार होतो इथं. आणि 2 पर्वतांचं नाव इम्पॉर्टंट आहे, कुरवन आणि कुर्थी. या दोघांमध्ये बांधलेला एक कमान बांध आहे. ठीक आहे. आणि इडुक्की हे केरळमधील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पापैकी एक आहे. आता कुलमाऊ धरण जे आहे ते पाणी काय करतं, पॉवर हाऊसकडे वळवतं. त्याच्यानंतर बघा, या धरणाबद्दल आणखीन जाणून घ्यायचं झालं तर याची उंची जी आहे ती 168.91 मीटर इतकी आहे, जे की आशियातील सर्वात उंच आर्च धरणांपैकी एक आहे. लांबी बघा 365.85 मीटर इतकी आहे. आणि याचं उद्घाटन फेब्रुवारी 1976 कोणी केलेलं आहे? पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आणि हा प्रकल्प जो आहे तो कॅनडाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेला होता. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. 13व्या बांगलादेश संसदीय निवडणुकीत 2026, ठीक आहे, 2026च्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाने 2/3 बहुमत मिळवलेलं आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा BNP ज्याला असं म्हणतोय. बघा, 13व्या बांगलादेश संसदीय निवडणुकीत BNP या पक्षाने 2/3 मेजॉरिटी मिळवून ही निवडणूक जी आहे ती जिंकलेली आहे. बघा, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी आहे BNP हिने बांगलादेश संसदीय निवडणुकीत विजय प्राप्त केलेला आहे. आणि शेख हसीना यांनी 2024 पद सोडल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे सार्वत्रिक निवडणुकीची. आणि याच्यामध्ये एकूण जागा किती होतात? 300 जागा. आणि यांच्या संसदेला जातीय संसद म्हणतात. बघा, 300 पैकी 150 जागा ज्यांना मिळाल्या असल्या तर ते बहुमत म्हटलं गेलं होतं. पण तारिक रहमान यांच्या पक्षाने 209 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या आहेत आणि इथं त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. 2/3 बहुमत मिळालेलं आहे यांना. त्याचबरोबर बघा, जमाते इस्लामी हे दुसऱ्या क्रमांकावर होते, ज्यांना सुमारे 60 ते 70 जागा भेटलेल्या होत्या.
आणि शेख हसीनांचा जो पक्ष होता आवामी लीग, त्यांना मात्र या निवडणुकीत सहभाग नव्हता. आणि तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळे यांचं नाव काय आहे, इम्पॉर्टंट आहे, तारिक रहमान. बघा, ते माजी पंतप्रधान खलिदा जिया ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे आणि माजी राष्ट्रपती जियाऊर रहमान यांचे पुत्र आहेत. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. कोणत्या राज्य सरकारने स्त्री सुरक्षा योजना सुरू केली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला, तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, केरळ. बघा, केरळ राज्य सरकारनं स्त्री सुरक्षा योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. आता बघा, केरळ सरकारनं ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आणि केरळचे मुख्यमंत्री जे आहेत पिनराई विजयन यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ही योजना सुरू केलेली आहे. आता ही एक सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना आहे, ज्याच्यामध्ये जे कोण गरीब बेरोजगार महिला असतील, ज्यांना कोणत्याही अदर सरकारी पेन्शनचा लाभ मिळालेला नाही, त्यांना आर्थिक मदत करणे, आर्थिक सहाय्य करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या योजनेअंतर्गत जे कोण एलिजिबल वुमन्स असतील त्यांना दरमहा 1000 रुपये दिले जातील. आता याची पात्रता काय काय दिलेली आहे ते पाहूयात. बघा, याची पात्रता काय दिलेली आहे, वय मर्यादा, अर्जदारांचे वय जे आहे ते 35 ते 60 वर्षाच्या दरम्यान पाहिजे आणि महिला सरकारी नोकरीत नसावी किंवा तिला इतर कोणतीही पेन्शन मिळत नसावी, जसं की विधवा पेन्शन आहे, अपंगत्व पेन्शन आहे, EPS आहे, असं त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे. आता बघा, केरळबद्दल बघायचं झालं तर केरळची राजधानी आपल्याला माहिती आहे तिरुवनंतपुरम आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आहेत, तर मुख्यमंत्री पिनराई विजयन जे आहेत ते माकप पक्षाचे आहेत. केरळ विधानसभेमध्ये 140, राज्यसभेमध्ये 9 तर लोकसभेमध्ये 20 जागा आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोणत्या बेटावरती आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, बारतांग बेट. बघा, भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी जो आहे तो बारतांग बेटावरती आहे. आता बघा, हे जे बेट आहे ते अंदमान आणि निकोबार बेटाचा एक भाग आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या दिगलीपूर भागात स्थित भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी जो आहे त्याचा उद्रेक झालेला आहे आणि भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी हा बारतांग बेटावरती आहे, त्यामुळे याचं नाव काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सामान्य ज्वालामुखी जे आहेत ते जनरली आग किंवा लावा बाहेर येतो त्यांच्यामधून, परंतु या ज्वालामुखीमधून चिखल, वायू आणि पाणी बाहेर येत आहे. त्याच्यानंतर बघा, बारतांग बेट जे आहे हे अंदमान बेटांचं एक प्रमुख बेट आहे आणि अंदमान आणि निकोबार बेटाच्या उत्तरेस भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थित बॅरन बेट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. राजांची दरी कोणत्या देशात आहे जिथे तमिळ ब्राह्मी लिपीचे शिलालेख सापडले आहेत असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, इजिप्त. आता बघा, इजिप्तमध्ये राजांची दरी जी आहे तिथे तमिळ ब्राह्मी लिपीचे शिलालेख जे आहेत ते सापडलेले आहेत. आता बघा, द व्हॅली ऑफ किंग्ज ऐतिहासिक ठिकाण कुठे आहे, इजिप्तमध्ये आहे. ठीक आहे, आणि इथे प्राचीन इजिप्शियन राजांचे थडगे आहेत, जिथं अलीकडंच संशोधकांना भिंतीवरती लिहिलेलं काही शब्द सापडले आहेत जे इजिप्शियन नसून प्राचीन भारतीयांच्या भाषेंचे आहेत असं म्हटलं गेलं आहे. इथं जवळपास 30 शिलालेख सापडलेले आहेत, ज्यापैकी 20 तमिळ ब्राह्मी लिपीत आहेत आणि 10 जे आहेत ते संस्कृत आणि प्राकृत भाषांमध्ये आहेत. आता हे इसवी सनाच्या पहिल्या ते 3ऱ्या शतकातील आहेत असा संशोधकांचा अंदाज आहे. आणि या शिलालेखांमध्ये एक नाव वारंवार दिसतं आहे जे की सिकाई कोरण असं आहे. आता हे नाव जे आहे ते संशोधकांना 5 वेगवेगळ्या थडग्यांमध्ये जवळपास 8 वेळा सापडलेला आहे आणि असं मानलं जातं की हा एक भारतीय व्यापारी होता जो मसाले किंवा कापडाचा व्यापार करण्यासाठी कुठे गेला होता, इजिप्तला गेला होता. आता हा जो कोरण शब्द आहे याचा इतिहास असा आहे की तमिळ संगम साहित्यामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे, जिथे चेरा राजांना कोरण असं म्हटलं जातं आणि कोरवाई हे
विजयाच्या देवीचं नाव देखील आहे. आता हे पुरावे आहेत की 2000 वर्षांपूर्वी देखील भारत आणि रोमन साम्राज्यात व्यापारी संबंध होते. आता बघा, इजिप्तशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर इजिप्त हा एक आफ्रिकन देश आहे ज्याची राजधानी काय आहे? कैरो आहे आणि चलन तिथलं इजिप्शियन पाऊंड आहे. राष्ट्रपती आहेत अब्देल फत्ताह अल सिसी, तर पंतप्रधान आहेत मुस्तफा मॅडबोली. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, जागतिक जन्मजात हृदय दोष ज्यालाच CHD असं म्हणतात, जागरूकता दिन कधी साजरा केला जातो असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 14 फेब्रुवारी. बघा, जागतिक जन्मजात हृदय दोष ज्यालाच आपण CHD म्हणतो, याचा जागरूकता दिवस जो आहे तो 14 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. आता CHD हा जगातील सर्वात सामान्य जन्मदोष म्हणून ओळखला जातो आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ जन्मापासून हृदयाच्या रचनेत दोष, म्हणजे बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असते तेव्हा जेव्हा त्याचं हृदय तयार होत असते तेव्हा ते योग्यरित्या विकसित झालं नाही, जसं की त्याच्यामध्ये होल असणं किंवा ते योग्यरित्या तयार नसणं, यालाच दोष म्हणतात. आणि जगभरात दरवर्षी अंदाजे 1.35 दशलक्ष मुले CHD सह जन्माला येतात. अमेरिकेत तर दरवर्षी जवळपास 40,000 मुलं या दोषासह जन्माला येतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्था, वैद्यकीय संस्था आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. याच्यामध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ इकोकार्डिओग्राफी SSE या मोहिमेत सक्रिय भूमिका बजावते.